उगाच्या उलट्या बोंबा. एकतर मी आपणून कधीच तुमच्याशी भांडण सुरू करत नाही. नेहमी तुम्हीच माझ्याशी आधी भांडता. व्हॉट नॉनसेन्स. मी कधी कोणाशीही उगाचच भांडत नाही लीला. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी भांडण सुरू करते? हे बघा, मी सांगते तुम्हाला कसं होतं. काय ना, कुठल्या तरी फालतू कारणांवर तुम्ही मला सारखं पनिश करत असता आणि म्हणून मला भांडावं लागतं. चुप काय चुप? आता का चुप? आता मला तुम्ही बोलू द्या ना, कारण नेहमी तुम्ही मला गप्प करता. मला कधीच चुप चुप. तुला ताप आहे? काही काय, मला काही ताप वगैरे नाही. ओके मी. असे स्वतःला हात लावून कळतो का की ताप आलाय? हे जे मी आता नाचत होते बघितलं ना तुम्ही, मला कसं काय ताप येईल? तुझं नाचण्याचं आणि ताप येण्याचं काय कनेक्शन आहे? तुला ताप आलेला आहे. तुला स्वतःची काळजी घेता येत नाही लीला. आज दुपारीच ते पाहिलंय मी. ते प्रूव्ह झालंय. यू नीड टू रेस्ट. जा जाऊन आराम कर. पण खरंच नाही झालंय मला काही. इट्स अन ऑर्डर. जा जाऊन आराम कर आणि कपडे बदल आधी. लीला, लीला, उठ आणि खिचडी खा. चल. का? मला नको, मला भूक नाही. का? आय मीन एवढी ऍक्टिव्हिटी केल्यानंतर तुला भूक नाही लागली? मला इच्छाच नाहीये खायची. खरंच नको. चुपचाप खा. ह्याच्यानंतर गोळ्या पण घ्यायच्या तुला. Come on. तुम्ही स्वतः मला भरवायला पाहिजे ना. लीला, अशी संधी परत मिळणार नाही. ही संधी सोडू नकोस. ऐक, डोकं पण आता खूप दुखतंय. आता जर बाबा असते ना, तर त्यांनी नक्की मला प्रेमाने भरवलं असतं. बाबा आणि रेव मला भरवतात ते मला नेहमी पटकन बरं वाटतं. बाबा, तुम्ही का नाहीये तिकडे मला भरवायला? ऐक, डोकं पण आता खूप दुखतंय. आता जर बाबा असते ना, तर त्यांनी नक्की मला प्रेमाने भरवलं असतं. बाबा आणि रेव मला भरवतात ते मला नेहमी पटकन बरं वाटतं. ड्रामा. लीलानी हंडी फोडली म्हणे. बाबा खुश असतील ना. कमाल केलीये पोरीनं. पण आता तापानं फणफणली. आईस्क्रीम कसली खातीये? काय ग, खाल्ली नाही खिचडी? अभिराम, काय झालं? असं चिडलायस का? माझं ताट कुठे आहे? खिचडी वाढा मला. वाढते आई, तू नको वाढू, त्यांना वाढू दे. वाढा लवकर. मी वाढते.
म्हणजे मुद्दामून तुम्ही लीलाच्या खिचडीमध्ये जास्त तिखट घातलंय. नाही याचे ते लीला आजारी होती ना म्हणून मग लिंबाचा रस घातला खिचडीमध्ये. शट अप सरस्वती. लीलाच्या खिचडीत तुम्ही मुद्दामून जास्त तिखट घातलंय. आणि तुम्ही कुठल्या पदार्थात काय घालताय हे एका शेफला सांगू नका. एवढी बाजू घ्यायची एवढी. हे जे जरा आतीच चाललंय तुझं आता. मला वाटतं आता या लिंबू टिंबू सुनांच्या मैदानात मलाही उतरावं लागणार आहे, कारण ह्यांच्याच्याने काही होणार नाही. आणि काहीही झालं तरी मला तुझ्या आणि लीलाच्या मध्ये फूट पाडावीच लागणार आहे. मला माहितीये तुम्ही हे सगळं मुद्दामून केलेलं आहे. अँड दिस इज डिस्गस्टिंग. पण एजे आम्ही इनफ. लीलाला त्रास होईल म्हणून तुम्ही मुद्दामून असं वागलायत. अँड दॅट इज नॉट एक्सेप्टेबल.